नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर बघा, नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर हे हेअर ऑइल मी घरीच बनवलं आहे. तुम्ही याचा व्हिडिओ तर पाहिलाच असेल. तर अनुचे ना 1-2 केस आहे ना पांढरे झाले आहेत. म्हणजे इतक्या लवकर मी तर खूप जास्त घाबरले. मग ते हेअर ऑइल मी तिला पण लावत आहे. काही त्याच्यामध्ये साईड इफेक्ट नाही, त्यामुळे मग मुलांसाठी पण चांगलं आहे. आणि तिचे थोडेसे असं केस गळतात. तिचे खूपच जास्त दाट केस आहे. म्हणजे माझे पण पहिले सेम होते. तिचे केस माझ्यावर गेले आहेत. त्यामुळे मग म्हणलं की इतक्या लहानपणी गळणं वगैरे काही हे नाहीये. त्यामुळे म्हणलं आपण तिला पण हे हेअर ऑइल वापरूया. आणि तुमच्याकडे जर काय असेल किंवा मी हे कशामुळे होत आहे प्लीज तुम्ही मला सांगा. कारण 2 केस तिची पांढरी म्हणलं म्हणजे अजून माझे झाले नाही पांढरे केस, तर तिचे कसं काय इतक्या लवकर ना. कारण जनरेशन मुळे होऊ शकतात, पण माझे पण नाही, तिच्या पप्पांचे पण एवढे नाहीत, आहेत बऱ्यापैकी पण एवढे नाहीत. मग हिचे कसं काय झाले का? ती जास्त गोड खाते, तिला रोजचं गोड काही ना काही लागतं, त्यामुळे बहुतेक झाले असेल. चला सोडूया. आज बनवायची होती इडली. आता ना कालच्या दिवशी मी रात्रीचा हा व्हिडिओ आहे. रात्री मी ना 1 पेला उडदाची डाळ आणि 2 पेले असं तांदूळ इथे घेतला आहे. आता हे रेशनचं तांदूळ मी वापरत आहे. रेशनचं तांदूळच तुम्ही वापराय काढली. इडली खूपच जास्त छान होते. आणि मेथी दाणे इथे मी ना 2 चमचे टाकले आहेत. मेथी दाण्याने खूप छान फ्लेवर येतो आणि इतकी सॉफ्ट अशी इडली होती ना आपली. आणि ते आपल्याला ना 4 ते 5 वेळा धुवायचं, कारण रेशनचं तांदूळ थोडंसं खराब असतं. मग जोपर्यंत ते पांढरं शुभ्र तांदूळ दिसत नाही ना तोपर्यंत आपल्याला धुवायचं, नंतर ते रात्रभर भिजत ठेवायचं आहे. ऍक्च्युली मी हे सकाळ भिजायला टाकलं, संध्याकाळी आता वाटण करत आहे. त्यातलं पाणी एका साईडला, हे बाकीचं एका साईडला छान असे भिजले आहेत बघा. तांदूळ डाळ वगैरे आपलं पाणी एका साईडला ठेवलं आहे. तर वाटण करताना आपल्याला मध्ये मध्ये थोडंसं पाणी लागतं, कारण आपण असंच घट्ट वाटू शकत नाही. तर मग हे पाणी आपल्याला थोडं टाकायचं आहे. तसंच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला वाटताना कंपल्सरी हे पाणी टाकावंच लागतं. दुसरं कोणतं पाणी टाकूच तर आपण हेच पाणी टाकलं तर आपलं वाटण म्हणजे त्याचा फ्लेवर पण असं बाहेर जाणार नाही. आणि ते पाणी खूपच चांगलं असतं, आपल्या चेहऱ्यासाठी पण खूप छान असतं, कारण शेवटी ते तांदळाचं आणि डाळीचंच पाणी आहे. तरी ते संध्याकाळचा स्वयंपाक पण माझा ऑलमोस्ट झाला होता. फक्त डाळ भात फक्त करायचा होता. बाकी चपाती वगैरे झाला होता. अचानक काहीतरी वाजलं तिथे. मी म्हणलं की खूपच घाबरले. मी म्हणलं की काय होते की काय, कारण मला ना मिक्सरची अशी इतकी भीती वाटते ना. एकदम माझ्या अंगावर असं उडला होता. तेव्हापासून मी ना मिक्सरच्या असं आधी लागत नाही. पण आता काय मिक्सरवरच आपलं ऑलमोस्ट सगळं कामं असतं. तर इथे ना मी सगळं वाटण हळूहळू करून वाटून घेतलं. आणि ही ट्रिक जर तुम्ही फॉलो केली तर उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा, तुमचं पीठ हे दुप्पट फुगणार म्हणजे फुगणार. तर त्यामध्ये आपल्याला हात घालायचा आहे, कारण हाताची गरमी त्यामध्ये लागते. त्यामुळे मग पीठ जास्त फुगायला मदत होती. आणि नंतर आपल्याला गरम पाणी त्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे. तुम्ही अर्धा ग्लास गरम पाणी त्यामध्ये टाका. आणि जे पांढरं म्हणजे पाणी राहिलं होतं ना, तर तेच पाणी टाकलं तर छानच आहे. कारण तसंही ते डाळ तांदळाचंच पाणी असतं, ते टाकून देण्यापेक्षा तुम्ही यामध्ये टाकून द्या. गरम पाणी तुम्ही टाका. ही ट्रिक तुम्ही कुठेच नसेल पाहिली. गरम पाण्याने आपलं पीठ हे दुप्पट फुगतं. त्यावर बघा आपल्याला एक कापड टाकायचं आहे आणि वरून नंतर आपल्याला पेट टाकायचं. वरून जड असं काहीतरी त्यावर ठेवा, म्हणजे की ते आतमध्ये हवा वगैरे कुठून जाणार नाही. दुसऱ्या दिवशी बघा दुप्पट फुगला आहे. ऍक्च्युली मला ते शूट करायचं झालं. मग त्यामध्ये फक्त आपल्याला मीठ मिक्स करायचं आणि छान असं मग जे आपल्याला बनवायचं ते इडली, डोसा, उत्तप्पा सगळं काही मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. आणि तो डोसा, जो पेपर डोसा असतो ना, तो तर आपल्याला जमत नाही, पण याचा नक्की जमणार तुम्हाला. मी आज शेवटी पण करून पण दाखवणार आहे. पहिल्यांदा आता मला इडली करायची होती आणि सकाळी मला डोसा आणि उत्तप्पा करायचा होता. मग ते पण तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आता. तर इथे ना इडली मी आता करत आहे. इडलीच्या भांड्याला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये इडलीचं बॅटर टाकायचं आणि इडलीच्या भांड्यामध्ये ठेवायचं. आणि एक गुड न्यूज आहे बरं का, सांबरला सुट्टी आहे आज. मला नाही तर प्रत्येक वेळेस सांबर करावा लागतो, पण आज चटणीवर पण भागून घेतलं होतं त्यांनी. म्हणजे आज ते म्हणले फक्त चटणीच कर, काही नाही. तर मी इथं काय घेतलंय चटणीसाठी पाहू शकता तुम्ही. कढीपत्ता आणि खोबरं पहिल्यांदा बारीक करायचं. मिरची, लसूण, अद्रक, शेंगदाणे आणि कोथिंबीर आपल्याला पाहिजे आहे. आता पहिल्यांदा हे बारीक करून घेते, कारण खोबरं परत बारीक होत नाही. मग पहिल्यांदा ते बारीक करून घ्यायचं. टोमॅटो तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकायचं असेल तर नका टाकू. बाकीचं सगळं मी मध्ये टाकलं आहे. आणि शेंगदाणे पण आपल्याला वरून टाकायचं आहे. भाजलेले शेंगदाणे टाका बरं का, कारण त्याने टेस्ट भारी येते. नंतर सगळं वाटण आपल्याला पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. इथे खोबरं ते बारीक केलं होतं, पहिल्यांदा ते मी काढून घेतलं होतं कारण ते जास्त होईल म्हणून. नंतर मग ते पण टाकायचं त्यामध्ये आणि छान असं सगळं वाटण वाटून घ्यायचं आणि त्याला फोडणी द्यायची. मला ऍक्च्युली तो पण व्हिडिओ करायचा होता, पण माझं स्टोरेज फुल झालं त्यामुळे काय करू शकले नाही. 1 नंबर इडली झाली होती बरं का. सांबर पण मस्त झाला होता. फक्त त्याला जिरी मोहरीची फोडणी द्यायची आणि थोडा कढीपत्ता टाकायचा. नंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी छान असे उत्तप्पे मी इथे
केले आहेत. आता कसे करायचे त्यास काय ते तुम्हाला मी पुढे सांगतेच, पण पहिल्यांदा बघू शकता तुम्ही मी नाश्त्याला गरमागरम दिल्यानंतर शूट करायचं राहिलं होतं तर शूट करून घेतलं. मग इथे चहा पण केला होता आणि छान गरमागरम इथे उत्तप्पे पण मी करून देत होते, कारण सगळे खात होते. मग गरमागरम द्यायला थोडंसं बरं पडतं किंवा छान वाटतं. तर इथे ना पहिल्यांदा आपल्याला तव्यामध्ये पॅनमध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर हे बॅटरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आणि छान असे उत्तप्पे करून घ्यायचे. आणि डोसा पण शेवटी करून दाखवते तुम्हाला मी. पहिल्यांदा उत्तप्पे आमच्या घरी जास्त आवडतात डोस्यापेक्षा. डोसा मलाच फक्त आवडतं, त्यामुळे मी डोसा केला. आणि बटाट्याची भाजी काही केली नव्हती, फक्त चटणीसोबत खाल्ली, कारण रात्रीची चटणी भरपूर शिल्लक होती. तर इथे ना चारी बाजूने आपल्याला ना तेल लावून घ्यायचं आणि जसं तुम्हाला दाखवलं तसं पळीने फक्त आपल्याला असं करायचं आहे. थोडासा अगदी गोडभर चहा उडला होता, मग तो पण मी पिऊन घेतला. आणि आधी बनवले होते म्हणजे भरपूर सारे बनवले, त्यानंतर म्हणलं की अरे व्हिडिओ पण काढायचे आपल्याला, त्यांना पण सांगायचं की डोसा उत्तप्पा कसे बनवायचे. ह्याच पिठापासून मी बनवले आहे बरं का, दुसरं कोणतंही पीठ नाही. त्यामुळे तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा. आणि झालं की जाळीवरच ठेवलं, कारण आपण प्लेटमध्ये ठेवलं की सगळं खालून पाणी सुटतं, त्यामुळे जाळीवर ठेवायचं. आणि ह्या रात्रीच्या इडल्या थोडेसे शिल्लक होते, मग त्या पण आता आम्ही खाणार आहे, तर खाऊन शिल्लक राहिलेत तेवढ्याशा. तर बघा इथे आता उत्तप्पा आपला तयार आहे. मी ना छान असं भाजून घ्यायचं बरं का, त्याला भाजला ना थोडंसं भारी लागतो, क्रिस्पी लागतो. आणि पेपर डोसा करताना पण सेम प्रोसेस आहे, तसंच आपल्याला फिरवायचं आहे आणि थोडासा जास्त वेळ मीडियम फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे, मीडियम टू लो फ्लेमवर. आणि फक्त आपल्याला असं सहज करायचं आहे. एकदम छान असा आपला डोसा तयार आहे इथं आणि खूपच कुरकुरीत आणि एकदम भारी. आता जर बटाट्याची भाजी केली तर याच्यामध्ये तुम्ही बटाट्याची भाजी टाकून असं रोल करू शकता. बघू शकता तुम्ही किती छान आपला डोसा, पेपर डोसा झाला आहे. इथे आपलं उत्तप्पा पण तयार आहे आणि इडली पण तयार आहे. या मग खायला. मला तर ना पेपर डोसा खूपच जास्त आवडतं. मार्केट स्टाईल एकदम मार्केट जसा सारखा झाला होता, एकदम कडक असा, खूपच छान लागतो. नंतर माझं एक दुपारी पार्सल रिसीव झालं. हे पार्सल कोलॅबोरेशनसाठी आलं आहे, पेड कोलॅबोरेशन. तर PD इंडस्ट्री हे नाव तुम्ही ऐकून असाल, तर त्याच्याकडून ही पुस्तकं मला रिसीव झाले आहेत. तर अनुसोबत मला ह्याचा कोलॅबोरेशनचा व्हिडिओ बनवायचा आहे. अनुसोबत पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते मी कोलॅबोरेशनचा, ते पण. तर त्यांनी असे 6 बुक्स मला पाठवला. एक मॅजिक बुक आहे, यावर लिहिलेलं की लगेच पुसून जातं. जर का तुम्हाला पाहिजे असेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर नक्की मला सांगा. तुमच्या मुलांसाठी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करा, मी तुमच्यासाठी देईल. आता इथं काही मी अजिबातच हे करत नाही आहे की घ्या म्हणून, पण आलं म्हणून मी तुम्हाला दाखवते. नंतर अजून एक मला प्रमोशनचं पार्सल हे रिसीव झालं आहे. यामध्ये अनुला खूप जास्त आवडतं अनबॉक्सिंग वगैरे करायला, मग तिच्याकडेच देते मी. तर यामध्ये ना बॉडी वाईज ही कंपनी आहे, त्यांच्याकडून मला हे अंडरआर्म रोल रिसीव झाला आहे. आणि हे दोन्ही पण PRचे प्रोडक्ट आहेत. आता याचे मला व्हिडिओ बनवायचे आहेत. अशी कोलॅबोरेशनचे प्रोडक्ट वगैरे भेटलेले की आपण करतोय. आता यूट्यूबकडून आज मला 1 रुपया पण भेटला नाही, पण कोलॅबोरेशनचे वगैरे प्रोडक्ट भेटल्याच्या नंतर असं वाटतं की आपण जे व्हिडिओज वगैरे जे इतकी मेहनत करतो त्याचं थोडंफार तरी फळ भेटते आपल्याला. आणि हे सगळं तुम्हाला पण भेटेल. तुम्हाला जर याच्या ट्रिक्स माहिती करून घ्यायच्या असेल तर नक्की. अरे अनु, अजून ह्या पुस्तकाला अजून 1 तास पण नाही झाला घरी येऊन की लगेच ते फाडणं त्याला चालू आहे. लहान मुलांना भेटले की असंच असते. तर गाईज आता रात्र झाली आहे, रात्रीचे 7 वाजले आहेत. आम्ही चाललो आहोत भैयाच्या शाळेमध्ये, गॅदरिंग आहे त्यांचं, तर त्याच्यासाठी चाललो आहे. तर आणि भैयाचं गॅदरिंग आहे आणि भैया कुठे बघायचं, ये देखो इधर बैठा है खाने को, इधर कुछ दिख नहीं रहा. अनु पण तयार झाली आहे, अनु आणि मी, माझी फ्रेंड. हां या जेवायला डुगू या, चल इकडे. अनु, मी आणि माझी फ्रेंड आम्ही तिघी चाललो आहोत. हो बेटा, फ्रेंड आहे. हे असं ते नवीन क्लिप घेतले होते, ते खूपच सुंदर दिसत आहे असे हे हेअरस्टाईल करून, त्यामुळे मग अशीच केली. हा इकडून इकडून काय करतोय, एका जागेवर जेव ना. व्हिडिओमध्ये यायला म्हणून आला काय इथं, काय दिसतंय. तर इथे आलो आहेत, पण म्युझिकचं कॉपीराईट लागू शकतं, त्यामुळे मी थोडेसे म्युझिक असे फास्ट केले आहे, ते तुम्ही पाहून घ्या. डान्स वगैरे एकदम भारी झालं. तर मी, माझी फ्रेंड आणि अनु, माझ्या फ्रेंडचे मिस्टर आम्हाला सोडवायला आले, ते म्हणजे ते पण थांबले होते. त्यांचे ॲक्च्युली त्यांचे नातेवाईकच इथे सर आहेत, तर मग त्यांच्यासोबत ते थांबले होते आणि आम्ही इकडे बसलो होतो निवांत. तर गॅदरिंगचे व्हिडिओज पण तुम्ही पाहून घ्या. हा खूपच फनी डान्स आहे, नक्की पहा पूर्ण.
जायच्या आधी जेवण वगैरे बनवून गेले होते. आल्याला पहिलं ताटावर बसलो, जेवण केलं आणि संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर मला खूपच जास्त कॉफी पिऊ वाटत होती. तर म्हणलं की चला मग पिऊयात. मग कॉफी बनवली, छान अशी कॉफी पिऊन घेतली आणि निवांत झोपलं. चला असा होता आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमधून नक्की सांगा. आवडलं तर प्लीज एक लाईक करा, यार चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग उद्या. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.